नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे कोकण स्पेशल तोशा रवा भाकरी. अ, हा कोकणातील ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्याचा प्रकार आहे. तर आपण कोकण स्पेशल तोशा रवा भाकरी बनवणार आहोत. त्यासाठी बघा मी इथे 3 काकड्या खिसून घेतलेल्या आहेत. रवा 1 वाटी घेतलेली आहे, छोटी वाटी. 1 वाटी ताजा नारळ आहे, नारळाचा खीस आहे, तो घेतला आहे खीस करून. एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे खिसून. कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि मिरची कट करून घेतलेली आहे. 1-2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. साखर 1 चमचा, छोटा चमचा. मीठ चवीनुसार आणि जिरे 1 चमचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा इथं मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये ही किसलेली काकडी घालणार आहे. त्यानंतर हे किसलेला ओला नारळ, मिरची कट केलेली, जिरे, हे बघा अद्रक बारीक किसलेले एकदम अद्रक पण, कोथिंबीर बारीक कट केलेली, आणि हा 1 वाटी रवा घेतला होता, बारीक रवा, तो रवा, मीठ चवीनुसार आणि ही 1 चमचा साखर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता बघा हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे मिश्रण आपल्याला, आणि एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी. आता आपण याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. चांगलं मुरलं पाहिजे त्याला. तर आता पीठ बघूया आपण तयार झाले का. 20 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं बघा. हे बघा सहजरित्या ह्याचा गोळा होतोय. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याची भाकरी करायला घेऊया. आता हे बघा मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपण भाकरीच्या पिठाला जेवढा गोळा घेतो की नाही, हे बघा त्याचप्रमाणे आपल्याला याचा गोळा घ्यायचा आहे. आपण याच्यावरती असं ठेवून थापून घ्यायचं आहे बघा. गॅस मीडियम करायचा आहे आपल्याला. कोकण स्पेशल आहे हे. कोकणात नाश्त्यासाठी हा पदार्थ केला जातो. आता बघा थोडासा गॅस वाढवायचा आहे आपल्याला आणि बाजूने असं तेल सोडायचंय. हे बघा अजिबात चिकटलेलं नाहीये तव्याला. पलटी करून घेऊया. वा 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 मस्त झालेलं आहे बघा. हे बघा किती सुंदर दिसते बघा ही भाकरी. अगदी डोशाप्रमाणे आणि कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी होते. तोशा भाकरी नाव आहे या रेसिपीचं. असं दोन्ही बाजूने हे बघा भाजून घ्यायचंय मस्तपैकी. तर हे बघा आपले दोन्ही बाजूने भाजून झालेली आहे भाकरी. आता आपण काढून घ्यायचे. अशा प्रकारेच मी सगळ्या भाकरी करून घेणार आहे या. हे बघा अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या भाकरी करून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूनी तेल टाकून चांगल्या खरपूस भाजायचे आहेत. मध्यम आचेवर भाजायचे आहेत. रवा असल्यामुळे यामध्ये कुरकुरीत होतात बघा हे. अगदी कोकणी घावणे, त्याचप्रमाणे डोसा असतो
तसे कुरकुरीत होत आहेत बघा. काकडी आणि रव्यापासून तयार झालेली तोशा भाकरी अगदी युनिक आहे आणि याला तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता. ह्याच्यासोबत लोणचं खाऊ शकता. बघा किती छान दिसते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी. तर हे बघा तयार आहे ही तोशा भाकरी. मालवण स्पेशल आणि कोकणी स्पेशल अशी ही तोशा भाकरी आहे. अगदी युनिक आणि नवीन रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि पाहत राहा माझ्या अशा नवनवीन रेसिपीज. थँक्यू.